अरे बरोबर लगा रे बाबा. निषेध असो निषेध असो महायुती सरकारचा निषेध असो निषेध असो महायुती सरकारचा निषेध असो. या महायुती सरकारचं करायचं काय? या महायुती सरकारचं करायचं काय? निषेध असो निषेध असो. महायुती सरकारचा निषेध. जय शिवाजी. जय भारत. अरे बरोबर लगा रे बाबा. निषेध असो निषेध असो महायुती सरकारचा निषेध निषेध असो निषेध असो. महायुती सरकारचा निषेध असो. या महायुती सरकारचं करायचं काय? या महायुती सरकारचं करायचं काय? निषेध असो निषेध असो. महायुती सरकारचा निषेध. सगळे आला पुनरावा त्यांना सन्मान आदर करा. या सरकारचं रोड दिले आपल्याला. ऍक्सिडेंट व्हायला लागले त्यांना काही खबर नाही, काही माहिती नाही. झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी बेशरम त्यांचा आदर करू लागलो आम्ही इथं. बेशरम आहे ना. निषेध असो निषेध असो. DNCच्या अधिकाऱ्याला निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो. या महायुती सरकारचं करायचं काय? या महायुती सरकारचं करायचं काय? या महायुती सरकारचं करायचं काय? बघा, ह्या जालन्या शहरातल्या मेन पूल जे मध्य पूल आहे, इथून सगळे गव्हर्नमेंटचे कार्यालय जाता येतं. जसं SP ऑफिस, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, कोर्ट, सगळ्या ठिकाणी इथून लोक प्रवास करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून हे पूल तुटलेला आहे. त्या पुलाचं पण सरकारला जाग येणं नाही, काम करणं नाही. इथून 2 माणसं पडले, देवाच्या कृपाने ते दोघेही वाचले. आणखीन जर कोणी पडलं मेलं, आणखीन काही मोठी दुर्घटना झाली, याचा जिम्मेदार कोण राहणार आहे? शासन राहणार आहे का प्रशासक राहणार आहे का मुख्यमंत्री राहणार आहे, पंतप्रधान? याचं उत्तर आम्हाला तात्काळ द्या. नसता याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करू, उभं करू आणि चक्का जाम करू जालना शहराचा. या समस्या जालन्याच्या विशेष शहरातला पूल असून ही समस्या सर्वात मोठी आहे. अनेक वर्षापासून हा पूल तुटलेला आहे. याच्याकडे कानाडोळा करून मुख्यमंत्री, सरकार, प्रशासक कानाडोळा करून या पुलाला सुद्धा बांधायला त्यांच्याकडे पैसे नाहीये आणि मोठे मोठे आश्वासनं देतात. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार म्हणले होते, 1500 आली. काही दिवसानंतर ते बंद करायची वेळ येणार आहे. आमच्या जर समस्या सोडवल्या नाही, आमच्या इथले जे गड्डे वगैरे बुजवले नाही, यापेक्षाही मोठं आंदोलन करू. भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काय मागणी आहे? या जालन्या शहरामध्ये या उडान पुलावर
नेहमी गड्डे असतात. अनेक वेळा आम्ही आंदोलन केले, सरकारचं लक्ष केंद्रित केलं की त्यांनी लोकांच्या समस्या समजायला पाहिजे. हे एवढे मोठे मोठे गड्डे झालेले आहे, लोक मुठीत हात घेऊन प्रवास करत आहे, काही ऍक्सिडेंट झाले, काही लोक वारले, याचा जिम्मेदार कोण, कशामुळे होऊ लागलं हे? तुम्ही लोकांना खोटे नाटे आश्वासने देऊन सत्ता काबीज करून इथला तुम्हाला पालकमंत्री सुद्धा नेमता येत नाही. दादा ते विषय आमचा नाही, आमच्या समस्या तुम्ही पूर्ण करा. आम्ही तुम्हाला वोट दिलं, निवडून आणलं, हे गड्डे कोण बुजवणार? तिथे तुम्ही प्रशासन बसवलं, इलेक्शन घेत नाही, ते नाही आम्हाला काय घेणं घेऊ नका. तुमची सरकारच राहून तुम्हीच चालवा. महानगरपालिकेचे इलेक्शन घेऊ नका, स्थानिक स्वराज्याचे घेऊ नका, जिल्हा परिषदचे घेऊ नका, तुमची मनमानी चालू द्या, पण आमच्या समस्या कोण सोडवल? इथं जर कोणाचं ऍक्सिडेंट झालं, कोणाचं पाय मोडलं, कोणी जर मेलं, त्याचे जिम्मेदार कोण? कलेक्टर राहणार का आयुक्त राहणार का मुख्यमंत्री राहणार का पंतप्रधान राहणार? आमच्या ह्या समस्या तात्काळ जर मिटवल्या नाही, संपवल्या नाही, म्हणून ह्या बेशरम सरकारचं बेशरमचे झाडं लावून सन्मान आदराने त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत केलं आम्ही. ही अशी सरकार आहे. आम्हाला जे शब्द तुम्ही बोललेले ते पहा आणि लवकरात लवकर त्या जालना शहरातले पुरे गड्डे बुजून शहराला गड्डेमुक्त करा. शेषराव जाधव, जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व प्रदेश सचिव युथ काँग्रेस महाराष्ट्र.